नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आज आपण घेणार आहोत 3 फेज सर्किट. यामधील स्टार कनेक्शन जो काही आहे आपण सगळं पाठ शिकवलेलं आहे आणि त्या स्टार कनेक्शन मध्ये आता न्यूमरिकल घ्यायचे. मग ते न्यूमरिकल आपण शिकवलेत, ऑलरेडी एक दोन शिकवलेत, अजून मी हे शिकवतोय. तर याच्यामध्ये स्टार कनेक्शन आहे आणि स्टार कनेक्शनचा हा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय काढायचं आहे, तर आपण व्यवस्थित बघू. तर हे व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला समजेल अशी मी गॅरंटी देतो आणि आशा व्यक्त करतो. समजेल म्हणजे समजेल. जर तुम्ही चांगलं इथंच ध्यान देऊन, मन लावून, सगळं कॉन्सन्ट्रेशन लावून जर तुम्ही हे शिकत असाल तर 100% समजणार आहे, याच्यात काहीच डाऊट नाही. ओके, एवढी गॅरंटी माझी. पण तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती RR क्लासेस या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर लगेच आपण इथे बघणार आहोत. बघा काय दिलंय, 3 इम्पिडन्स आहे. 3 इम्पिडन्स इच ऑफ, म्हणजे 3 इम्पिडन्स आहेत. किती? 3 म्हणजे काय, झड किती आहेत? 5 प्लस J6 R कनेक्टेड इन स्टार. बघा 3 इम्पिडन्स आहेत, ते कसे आहेत? तिन्ही कनेक्टेड इन स्टार आहेत अक्रॉस 400 व्होल्ट. आता 400 व्होल्ट दिले तर लाईन व्होल्टेज दिले का फेज व्होल्टेज दिले आपल्याला काही सांगितले का रे? नाही. कनेक्टेड अक्रॉस 400 व्होल्ट म्हणजे 400 व्होल्ट आहे, म्हणजे कोणता? लाईन आहे. म्हणजे 3 फेजच्या अक्रॉस व्होल्टेज आहे, म्हणजे काय? लाईन आहे. 50 हर्ट्ज दिले 3 फेज AC सप्लाय आणि 3 फेज सप्लाय कोणता आहे? 3 फेज असेल तर कोणता असतो? लाईन. दोघांमध्ये काय आहे? लाईन. सांगितलं मी, दोघांमध्ये लाईन. चला, तर हे दोघांमध्ये लाईन आपण घ्यायचंय. तर बघा त्यानंतर नेक्स्ट काढायचंय फेज करंट, त्यानंतर लाईन करंट, त्यानंतर काय? फेज व्होल्टेज अँड पॉवर ड्रॉन. ओके, तर मग लगेच आपण काढून घेऊयात जास्त विलंब न करता. तर या ठिकाणी गिवन बघा काय काय दिले आपल्याला. गिवन लिहून घ्या अगोदर. गिवन आपल्याला दिलेला आहे, एक दिलंय इम्पिडन्स, 3 इम्पिडन्स म्हणजे काय? झड. चला, एका फेजचा इम्पिडन्स दिलेला आहे आपल्याला, म्हणजे प्रत्येक 3 फेजचे सारखे इम्पिडन्स आहे आणि तो इम्पिडन्स किती आहे? 5 प्लस J6. ओके, त्याच्यानंतर VL सुद्धा दिले, म्हणजे 3 फेजच्या अक्रॉसचा व्होल्टेज. 3 फेजच्या अक्रॉस व्होल्टेज म्हणजे काय? लाईन व्होल्टेज. तो दिला आपल्याला 400 व्होल्ट. ओके, त्याच्यानंतर F दिले किती? 50 हर्ट्ज. ओके, किती दिले? 50 हर्ट्ज. चला, हा काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर 3 फेज आहे AC सप्लाय. हा कॅल्क्युलेट करा म्हटलं आपल्याला फेज करंट. त्यानंतर कॅल्क्युलेट काय करा म्हटलं रे? फेज म्हणजे काय? IPH. ओके, त्याच्यानंतर काढा काय म्हटलंय? लाईन करंट म्हणजे काय? IL. ओके, सोपं झालं काम. हा, त्याच्यानंतर फेज व्होल्टेज. ओके, म्हणजे काय? VPH. ओके, त्याच्यानंतर काय? पॉवर ड्रॉन. मला सांगा, पॉवर ड्रॉन म्हटले, पॉवर ड्रॉन म्हणजे काय? किती पॉवर जातो, म्हणजे सर्किट ते किती पॉवर घेते, म्हणजे ऑब्झर्व करते, म्हणजे ऍक्च्युअली पॉवर तिथे किती यूज झालाय, म्हणजे कोणता? ऍक्च्युअल पॉवर, ट्रू पॉवर, रिअल पॉवर आणि ऑब्झर्व पॉवर. आणि त्यालाच म्हणतात आपण ऍक्टिव्ह पॉवर. तो पॉवर म्हणजे काय? P. बघा रे, किती नाव सांगितले मी बोलता खूप सारे सांगितले ना. हा, तर लगेच काढूया. चला, तर आपल्याला काढायचं आहे फेज करंट. मग फेज करंटचा मला फॉर्म्युला सांगा रे. फर्स्ट काढायचं आपल्याला काय? फेज करंट. चला, फेज करंटचा मला फॉर्म्युला सांगा की थोडं काय ते. फेज करंट म्हणजे काय? IPS नाही रे, IPH, नाहीतर तुम्ही IPS म्हणाल ना. चला, IPH चा फॉर्म्युला सांगा की मला, थोडं सांगा ना रे. येते ना? हा, सांगा सांगा की. हा, तर काय? IPH इक्वल टू V डिवायडेड बाय Z. मग V कोणता? VPH डिवायडेड बाय ZPH. ओके, म्हणजे VPH डिवाइड बाय ZPH. आणि आपल्या नावातच म्हणले की त्यांना काढा म्हणून फेज व्होल्टेज. म्हणजे 2 काम झाले ना आपले. लगेच फेज व्होल्टेज काढू. झड माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे. VPH माहिती आहे का? माहिती नाही. माहिती आहे का? माहिती नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करून घ्यावं लागेल अगोदर? VPH. मग चला, तर मग VPH काढून घेऊ आपण. काय? VPH. चल, आपण इथे लिहून घेऊ. टू कॅल्क्युलेट फेज व्होल्टेज. काय? फेज व्होल्टेज. हा, चला, फेज व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. VPH इक्वल टू अंडर रूट, नाही गलत. काय? VL डिवाइडेड बाय अंडर रूट 3. VL डिवाइडेड बाय अंडर रूट 3 आहे का नाही फॉर्म्युला? चला, तर हा फॉर्म्युला मध्ये आपल्याला VL माहिती आहे ना, तर ते पुट करा. काय? 400 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. मग विलंब कशाला करता? लगेच तुमच्याकडे कॅल्सी आहे. काय एवढे हुशार आहेत की तुम्ही कॅल्सी मध्ये न टाकता लगेच जर व्हॅल्यू काढत असणार तर लगेच काढून टाका. काय त्याला? तर सांगा बरं किती येते? अंडर रूट 3. तर आलं 230.94. किती आलं रे? सांगा बरं. सांगा 230
30.94 व्होल्ट. व्हीपीएच आला की नाही. मग आता हे व्हीपीएच नंबर आपलं व्हीपीएच ला काढा म्हटलं होतं, निघालं. सोपं आहे ना. आता आपल्याला काढायचं काय, लगेच आपल्याला आयपीएच काढू. चला तर आयपीएच काढण्यासाठी फॉर्म्युला आयपीएच इक्वल टू व्हीपीएच डिवायडेड बाय झेडपीएच. ओके, तर व्हीपीएच किती आला रे, 230.94. किती आला सांगा, 230.94 डिवायडेड बाय झेड किती आहे, झेड परफेक्ट. हा किती आहे, 5 प्लस J6. बट प्रॉब्लेम झाला. आता काय म्हणताय, हे दिलंय रेक्टँग्युलर फॉर्म आणि काढायचंय आपल्याला झेड. तर रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कुठं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन होतो का, तुम्ही बघितलं का, होणारच नाही. तर काय घ्यावं लागेल आपल्याला आता, जो काही पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावा लागेल. जो काही रेक्टँग्युलर फॉर्म दिला ना त्याला कशात कन्वर्ट करायचा, पोलर मध्ये. मग करता येते की नाही, सोपा आहे की नाही. हा करता येते की नाही. मग करा बरं. जर अशी कॅल्सी असेल तर कॉम्प्लेक्स मोड मध्ये टाका आणि त्यानंतर हे काय 5 प्रेस करा आणि त्याच्यानंतर प्लस प्रेस करा आणि त्याच्यानंतर 6 प्रेस करा आणि त्याच्यानंतर आय प्रेस करा जर अशी कॅल्सी असेल तर. हा आणि त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करा आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठे पोलर मध्ये म्हणजे प्लस करायचं आहे. इक्वल टू प्रेस करा म्हणजे बघा येतो आपला पोलर फॉर्म येतो. तर लगेच आपण पोलर फॉर्म मध्ये लिहून घेऊ 230.94 आणि याचा अँगल येतो 0 कारण पोलर मध्ये करायचं असेल तर तो किती आला 7.81 आणि अँगल येतो शिफ्ट प्रेस करा इक्वल टू प्रेस करा म्हणजे तुमचा अँगल आला 50.19 ढबरी खतरनाक आहे ढबरी. हा चला तर आता लगेच आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. मग कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बघा आयपीएच इक्वल टू 230.94 भागिले 7 पॉईंट. हे सारखे सारख्याचे लग्न लावा की याचे न्याचे लग्न लावायचे म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय होते ते करा. लग्न होते का करा म्हणजे डिवायडेशन करा बरं. डिवायडेशन करा काय ते 230 पॉईंट किती आहे 94 डिवायडेड बाय 7.81 डिवाइड बाय 7.81. तर जो काही व्हॅल्यू येणार आहे ते किती येईल बरं 29.56 आणि अँगल मध्ये जेव्हा तुम्ही डिवायडेशन करता भाऊ इकडे लक्ष दे भाई तू पण बघ काय जेव्हा अँगल असतं ना नंतर समजणार नाही बघ काय 0 आहे याचा आणि याचा काय 50 आहे. असं वेळेस जेव्हा डिवायडेशन करताना तुम्ही पोलर फॉर्म मध्ये तर अँगलची काय होते मायनस म्हणजेच काय वजाबाकी वरचा मायनस खालचा म्हणजेच काय वरचा अँगल डिवाइडेड बाय खालचा आहे डिवाइडेड म्हणजे वरचा अँगल मायनस खालचा अँगल वरचा अँगल मायनस खालचा अँगल म्हणजे किती 0 मायनस 50.19 डिग्री. ओके मग आयपीएच आला का नाही रे आयपीएच काढत असताना या ठिकाणी 0 तून हे मायनस करा रे 0 तून मायनस करा बरं किती 0 तून काय मायनस होतं का रे होते का होत नाही ना भाऊ. मग काय ना अर्थ ऍज इट इज मायनस अँगल जो काही आहे तो अँगल तुमचा मायनस मध्ये येईल म्हणजे अँगल मायनस 50.19. आला का नाही रे आला का नाही समजला का नाही सोपं आहे का नाही आहे पण तुझं लक्ष येतं पाहिजे. हा चल आयपीएस पण आला पण आता व्हीपीएस पण काढलं का रे आपण व्हीपीएस पण काढला. आता राहिलं काय आयएल. तर इन स्टार कनेक्शन मी तुम्हाला सांगितलं तर जेव्हा स्टार कनेक्शन असतंय तेव्हा लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज सेम असतंय. काय जेव्हा स्टार कनेक्शन असते त्या वेळेस आणि जर सर्किट बॅलन्स असेल तर त्या वेळेस लाईन करंट इक्वल टू फेज करंट असते. बरं लिहून टाकू आपण लगेच इन स्टार कनेक्शन लाईन व्होल्टेज म्हणजे काय आयएल इक्वल टू आयपीएच म्हणून आयएल इक्वल टू 29.56 एम्पियर. ओके आला का नाही रे आयएल पण आला ना भाऊ आलं ना. चल तर आता लगेच आपल्याला ह्याचा अँगल सेम राहणार अँगल चेंज होणार नाही जो काही अँगल आहे ते अँगल सेम राहणार आहे. चला तर आता नेक्स्ट काढायचं काय आता आपल्याला पॉवर काढायचंय म्हणजे किती पॉवर गेला त्या सर्किट मध्ये किती यूज झाला मग तो काढण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे टू कॅल्क्युलेट पॉवर ऑब्झॉर्ब म्हणजेच काय रिअल पॉवर म्हणजेच काय पी जो काही पॉवर यूज झालाय ज्या सर्किट मध्ये पॉवर गेलाय मग तो पॉवर काढा. मग पॉवरचा फॉर्म्युला सांगा बरं पी इक्वल टू व्ही आय अरे नाही ना हे सिंगल फेजचा आहे काय फॉर्म्युला √3 VL IL cos phi. मुद्दाम लिहितो बरं का मी ना तर तुम्ही कन्फ्युज होता व्हायचं नाही बेटा.
तर चला बाळांनो बघा या ठिकाणी काय आहे √3 ला √3 आणि बाकीचे व्हॅल्यू कुठं बरं असं गच्चीला धरायचे इथं आणून पुटायचे ये ना म्हणलं तर जोड्याने आणून आणायचं पण आणायचं. हा चला तर VL सांगा किती आहे. VL आहे 400 आहे का नाही इथं बघा आहे ना. हा चल 400 इंटू IL आहे का नाही. हा आहे किती आहे 29.56. ओके त्याच्यानंतर कॉस. ओके त्यानंतर किती कॉस 5 व्हॅल्यू आहे ना इथं किती आहे 50.19. म्हणजे हे काही नाही मायनस असेल तरी काही फरक पडत नाही प्लस असेल तरी पण काही फरक पडत नाही जे आहे ते लिहून टाका म्हणजे तुम्हाला पॉवर भेटून जाईल. जो अँगल लिहिलात अँगल किती लिहिलात रे 50.19. ओके लिहिलात ना लिहा चलो तर लगेच आपण करू √3 इंटू 400 चला तर इंटू 29.56. ओके हा त्याच्यानंतर इंटू कॉस कॉसची व्हॅल्यू काय 50.19. तर जे काही व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला तर ते 13,112. तर सगळेच व्हॅल्यू आले का बघा बरं 13,112 आलं का नाही बघा 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 इकडं किती 13,112.04 वॅट. आणि जर ह्याला किलो वॅट मध्ये करायचं असेल तर काय येणार आहे P = ह्याला 3 ने शिफ्ट करा 3.112 किलो वॅट. समजलं ना पॉवर सोपा आहे का नाही रे सोपा आहे का अवघड आहे सोपा आहे ना भाऊ. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायला पाहिजे फॉर्म्युले थोडं लक्षात म्हणजे कुठं काय दिलं कसं काढायचं हे जर तुम्हाला समजलं एकदम सोपं आहे. हे सोपं वाटलं नाही नवीन जर असेल तर तू सबस्क्राईब करून घे बरं. मला ते जमणार काय सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मलाही थोडासा आनंद वाटते तुलाही आनंद वाटते सगळे व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचते. ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट. आणि एवढी स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच.